हॅलो, चला नमस्कार मंडळी. चला आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे भक्तिशक्ती या PCMC मधल्या मस्त अशा गार्डनमध्ये, ज्याचं नाव आहे भक्तिशक्ती. म्हणजेच भक्ती म्हणजे तुकाराम महाराज आणि शक्ती म्हणजे शिवाजी महाराज यांचा दोघांचा इथे मस्त हा संगम, त्याचंच नाव आहे भक्तिशक्ती उद्यान. हे आहे पिंपरी चिंचवडमधून मस्तपैकी असं एक उद्यान आहे जेथे आपण सर्व मंडळी येथे निवांत येऊन आपलं मनोरंजन करू शकता आणि आपलं चांगला वेळ इथं आपण देऊ शकता. आणि हे जे गार्डन आहे किंवा जिथं शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज भेटलेलं एक संगम आहे, ते आपण क्लास आणि जिम क्लास बघू शकता. हे माझे चिल्लू दोन किती छान मस्त एन्जॉय करतात आणि पापडी खाऊन एन्जॉय करतात आणि कसे बोलतात छान छान. बघा, हा माझा मोठा पिल्लू, हा माझा छोटा पिल्लू, छोटा असा मजा करतो हा. आणि ह्याच्यामुळंच आम्ही इथं दर रविवारी आम्ही या मस्त गार्डनला आम्ही इथं भेट देतो आणि आमचा वेळ घालवतो आणि एन्जॉय करतो. असं हे गार्डन आहे, किती छान सुशोभित केलेलं आहे आणि इथे एंट्रन्सला आहे भक्तिशक्ती गौरव गाथा पण दिलेली आहे. अशा प्रकारे हे तुम्ही वाचून पण इथला तुम्हाला समजू शकता. तसेच या प्रकारे जो हिल्स केलेले आहेत लोकांची, इथे बच्चे कंपनी वगैरे कसे खेळतात आणि मस्तपैकी एन्जॉय करतात, त्याप्रमाणेच माझा पिल्लू पण बघा कसा हा मस्तपैकी हिल्सवर असा एन्जॉय करतोय, रनिंगचा एन्जॉय करतोय. त्याप्रमाणे मी पण त्याच्याबरोबर असं लहान झाल्यासारखं मला पण असं वाटतंय की अगदी छानपैकी हे सुशोभित असं हे केलेलं आहे. तसेच हे बघा शिल्प, एवढं छान शिल्प आहे इथे, जिथे खरंच शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांना असं कंटिन्यू असं या भक्तीप्रमाणेच पाहावंसं वाटतं. आणि एवढं मस्त शिल्प केलेलं आहे की अप्रतिम शिल्प केलेलं आहे आणि खूप छान असं हे सुशोभित केलेलं आहे. हे बघा बॅकग्राऊंड, त्याचा बॅकग्राऊंड पण एवढं छान केलेलं आहे की जे गार्डन वगैरे मस्त केलेलं आहे, फुलांचं सजवलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणेच एक मस्तपैकी असा झेंडा कसा फडफडतोय, हा पण एकदम पाहण्यासारखा छान असा अप्रतिम असा लावलेला आहे की जेणेकरून त्या शिल्पाकडे आपण असं पाहतच राहावं आणि डोळे भरभरून आपले आनंद घेता यावा, असा किती छान एक असं शिल्प तयार केलेलं आहे. आणि त्या शिल्पाच्या आजूबाजूला एकदम असं गोल सराउंड केलेला आहे, जिथं आपण तुम्ही पाहून फिरून असा आनंद घेऊ शकता. परत हे गार्डन आहे बघा, गार्डनचे जे लॅम्प्स किती छान केलेले आहेत, त्या गार्डनवर किंवा त्या झाडांवर किती छान असे लॅम्प सोडलेले आहेत. आणि हा पहा कसला मस्त व्ह्यू दिलेला आहे की जो हा ब्रिज दिलेला आहे, अंडरग्राऊंड दिलेले आहेत हा बघा. आणि या प्रकारेच मस्तपैकी आहे इथे पण काहीतरी एक आता हा किती छान अप्रतिम इथे एक स्टॅच्यू केलेला उभा आहे. आणि इथे एक मला वाटतंय की हा किती मस्त फ्लॅग आणि हा तिथं उभा केलेला आहे जो भक्तिशक्तीमध्ये आहे, जो इंडियामधील मला वाटतं आय थिंक सर्वात उंच असा फ्लॅग, ज्याची उंची सर्वात उंच आहे हा फ्लॅग इथं आपल्याला भक्तिशक्तीमध्ये पाहावयास मिळतो. हा बघा. आणि हे आहे माननीय शरद पवार यांच्याच हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे, अशी पण इन्फॉर्मेशन इथं तुम्हाला दिसण्यात येत आहे. आणि हे पहा भक्तिशक्ती बाहेरच्या आउटसाईडला मस्त असे हे तुम्हाला छोटे छोटे स्टॉल्स, हे मस्तपैकी खाण्याचे खेळण्याचे हे स्टॉल्स तुम्हाला इथं दिसतात आणि तिथं तुम्ही आनंद घेऊ शकता आणि तिथून तुम्ही छोटे मोठे अशी खरेदी पण करू शकता मस्त असे. आणि ते पण किती छान व्यवस्थित बसलेले आहेत, लोकांना जाण्यासाठी वगैरे रस्ता पण व्यवस्थित आपले रूल्स फॉलो करतात, ते पण लोक व्यवस्थित असे एका सिस्टमॅटिक वेला बसलेले आहेत जिथं अडचण होणार नाही. आणि अशा प्रकारेच लोक तिथे येऊन असे आनंद घेऊ शकता तुम्ही. हे पहा. आणि मस्तपैकी हे तर एक टांगा गाडी पण आहे, जे हॉर्सची गाडी आहे मस्तपैकी, तो पण असा ते पण अवेलेबल आहे. छोट्या मुलांना हे कार्स अवेलेबल आहेत, शॉपिंग्स अवेलेबल आहेत. आणि मस्तपैकी एक तर सांगायचं म्हटलं तर हे खूप छान म्हणजे असे बलून्स आहेत, हे लहान मुलांना आणि शक्यतो लेडीज लोकांना हे खूप छान अट्रॅक्ट करतात. अशा प्रकारे बलून्स पण आहेत खूप छान. आणि त्याच प्रकारे सर्व प्रकार म्हणजे छानपैकी हे किड्सच्या खेळण्यासाठी हे किती छानपैकी असे स्टॉल्स पण अवेलेबल आहेत. आता हे पहा मस्तपैकी लहान मुलांना जे खेळण्याचा जो ठेवलेला आहे ते एकदम असं ब्रिजच्या शेजारी आणि ब्रिजच्या अंडरग्राऊंड केलेलं आहे, जेणेकरून ट्रॅफिक आणि कोणालाच त्रास न होता कामा नये याचे पण त्यांनी काळजी घेतलेली आहे. आणि एकदम असं व्यवस्थित कंट्रोलमध्ये आणि व्यवस्थित सिस्टमॅटिक हे त्यांना
नियोजित करून दिलेलं आहे आणि इथे सर्व लोक आपले असे आनंद घेतात आणि बच्चे कंपनी बघा मस्तपैकी हा कारमध्ये हा फिरून मस्त इथले डॅशिंग कार किंवा ते साऊंड कारमध्ये मस्त हे एन्जॉय करतात। अशाच प्रकारे हा बघा छोटासा पाळणा जिथे पडायची भीती नाही आणि खूप सारे असे उंच पण नाही, हा मस्तपैकी पाळणा पण आहे आणि इथे जम्पिंग जॅक पण आहे की जेणेकरून जिथे लहान मुलं आपले मस्त उड्या मारून एन्जॉय करू शकतात। बलून्स आहेत मस्त मस्त, हा मस्त। तर अशा मस्त या व्हिडिओना लाईक करा आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओना सबस्क्राईब करा। धन्यवाद।